चला बॅटर्स जास्त वेळ न दवडता प्लीज मैदानाचा ताबा घ्या आणि त्यासोबतच क्षेत्ररक्षण सजवायचं लगेच. साईदी बोईसर 15 मिनिटाचा क्लॉक टाइमर ऑन होणार आहे. रुस्तिक आणि निकेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. तिसरा सामना आपण पाहतोय या पॅनल मधील. अर्थातच पहिल्या पॅनल बद्दल विचार केला क्वार्टर फिनाले मध्ये 24 धावा डिफेंड करून पॅराडाईज बोईसर संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालाय. आता मात्र या पॅनल मधील कोणता संघ असेल त्याच्यासाठी मेहनत लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवरतीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहिलं तर सिंगलने पुढे जात आहे. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू आहे. इथे मात्र लेग बाईसचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक 2 या आकड्यावरती. पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय जिथे एका बाजूला साईदी बोईसर तर दुसऱ्या बाजूला जय जोगंदे वाघवन बी. 2 धावा धावफलकावरती सज्ज होताना आपण पाहतोय. येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र लाऊड अपील झाले. हिट विकेटच्या माध्यमातून लागतोय झटका. विकेट क्रमांक 1 पहिला बॅक टू दी पवेलियन. सर निलेश वाणी सर जर उपलब्ध असतील तर आपली कमतरता इथे मात्र आहे. पालघर बॉस क्रिकेट असोसिएशनचे सचिव जर उपलब्ध असतील तर अर्थातच आपली कमतरता आहे. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे आपली. जर उपलब्ध असतील आपण तर प्लीज. आणि अर्थातच यतीन आणि हर्षू सुद्धा उपलब्ध आहेत.
चेक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला फलंदाज यायचे. चला सुरुवात करायची आहे. बॅटर्स प्लीज जास्त वेळ न दवडता लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे प्लीज. न्यू बॅटर अविनाश. अविनाशला मैदानाच्या आतमध्ये इंट्रोड्यूस केलं. धावांचा विचार केला. धावफलक अजूनही स्थिरावलंय. दोन्ही आकड्यावरती चेंडूचा विचार केला. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. जाव्या मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत पहिल्या षटकामध्ये राहिली आहे चेतनच्या माध्यमातून. 2 to go चा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 to go. हलक्या हाताने केवळ सिंगल घेतली आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न झाला परंतु सिंगल परिपूर्ण होणार नाही. आणि फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज अगदी जलद गतीने धावत आला आणि त्याच मोबदल्यामध्ये आपण पाहिलं कोणती धाव झाली नाहीये. ड्राईव्ह केलंय. अजून एक डॉट चेंडू. बॅक टू बॅक डॉट चेंडू. चांगला षटक चेतनचं. एका षटकाच्या समाप्तीनंतर जय जोगंदे वाघवन ब संघ आहे केवळ आणि केवळ. दोन्ही आकड्यावरती गडींचा विचार केला. एक गडी पास झालाय. वेस्ट ऑफ कटर चेंडू. स्वीपर कव्हर रिजन वरती खेळाडू आहे. अजून एक डॉट चेंडू. धावांचा विचार केला. धावफलक अजूनही दोन्ही आकड्यावरती स्थिरावले. रनआउटची संधी आहे आणि इथे मात्र विकेटचं वजन आपण पाहतोय. अमरच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. फलंदाज रन आउटच्या रूपामध्ये बॅक टू दी डगआउट. डगआउटच्या आसऱ्याला चला 15 मिनिटाचा अवधी आहे. फलंदाजाला तुतकच सहकार्य करणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गौतमला इथे मात्र इंट्रोड्यूस करण्यात आलंय. स्पीडअप करायचंय. 15 मिनिटाचा अवधी आपल्याकडे. 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळणं गरजेचं आहे. रनआउटची संधी. नास्ट्रायकर एंड वरती मात्र ती संधी गमावली जाते. स्ट्राईक एंड वरती आपण निकेशला पाहतोय. धावांचा विचार केला. धावफलक आपण पाहतो अजूनही स्थिरावले. 3 आकड्यावर चेंडूचा विचार केला. 4 चेंडूचा खेळ झालाय. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील उर्वरित 2 चेंडूवरती जर आपल्याला आक्रमण अटॅक करावा लागणार जर धावफलकाला आपल्याला एका सुसज्ज स्थितीमध्ये पाठवायचे आहे. चार धावा धावफलकावरती आहेत. वाईडच्या माध्यमातून धाव आली आहे. धावांचा विचार केला. 5 धावा धावफलकावरती आहेत. मात्र इनसाइड एज. एका धाव्याने धावफलकाचा विचार केला. धावफलक 6 या आकड्यावरती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3च्या धावफलकाने अर्थातच 3च्या सरासरीने 6 धावा धावफलकावरती आहेत.
इथे मात्र वाईडचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. मनगटाचा वापर झाला, रनआउटची संधी असती. अजून एक डॉट चेंडू. जय जोगंदेव आगवन बस संघ आपण पाहतो थोडंसं अडचणीच्या आडोश्यामध्ये कोणत्या तरी एका फलंदाजाला इथून जबाबदारी घ्यावी लागणार आहे, गिअर बदलावे लागणार आहेत. विकेटचं बटन, अजून एक झटका. आठ धावा धावफलकावरती आहेत. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 9वी आकड्यावरती 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 9 बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 9+1 11 धावा धावफलकावरती आहेत. एक बाईच्या माध्यमातून धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय आपण पोहोचणार आहे 12 या आकड्यावर. इथे मात्र मच नेटेड बाउंड्री आपण पाहतोय. 4 धाव्याने धावफलक फ्लाय होणार. धावफलक जवळ पोहोचेल 16 या आकड्यावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आहेत. चला कर्णधार रेडी राहायचंय. जय जोगंदेव आगवन सी संघ आणि त्यासोबतच YBCC वेऊर नाणेफेकीच्या कबलासाठी सज्ज राहायचंय. मात्र अजून एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. धावफलक दुसऱ्याचा प्रयत्न आहे. दुसरी धाव परिपूर्ण केली जाणार आहे का? जिथे मात्र अर्थातच आपण पाहिला चेंडू निघून जातोय 4 धाव्यांसाठी. 1 के 7 4 फ्री, तब्बल 5 धावा आणि या 5 धावा टेबल टर्न करतील का? धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचणार आहे तब्बल 21 या आकड्यावर. इथे मात्र डॉट चेंडू आहे.
इथे मात्र हलक्या हाताने पुन्हा एकदा आपण पाहिलं सिंगल परिपूर्ण होणार आहे. शेवटचा चेंडू शिल्लक 23 धावा धावफलकावरती आहेत. विकेटचं वतन आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक 23 या आकड्यावरती 24 समतुल्य आव्हान असणार. चला कर्णधार जय जोगंदे वाघवान सी संघ कर्णधार यायचे टॉस